गुड मॉर्निंग. तर आज मी डायरेक्ट किचनमध्येच एंट्री मारलेली आहे, कारण की गणू काय आता परत झोपणार नव्हता. सो मम्मी त्याला अंगणवाडीमध्ये घेऊन गेलेली आहे आणि मग तो गेल्याच्यानंतर म्हटलं चला पटकन आपण जेवणाला तरी सुरुवात करूया. सो मी इथे त्याच्या दाल खिचडीपासून सुरुवात करत आहे. सुरुवात करते नाही तोपर्यंत मम्मी त्याला घेऊन आली आणि तो मला बघता क्षणी रडायला लागला आणि मग त्याला मी जवळ घेतला, खेळवलं आणि जेव्हा तो खेळायला लागल्याच्यानंतर परत मी इथे किचनमध्ये आली स्वयंपाक करण्यासाठी. तर बघा तो साईडला तुम्हाला दिसत असेल मस्ती करते. तो ट्रॉलीतली भांडी घेतो आणि बाहेर नेऊन टाकतो. बस सध्या तर त्याचं एवढंच काम चालू आहे घरामध्ये. सो गाईज इथे मी आता खिचडी बनवत आहे. आमच्या घरी ना सॅटर्डेला मोस्ट ऑफ दी खिचडीच बनते. सो दाल खिचडी असते, भाज्या वगैरे असेल जे काय असेल टाकून, पण खिचडीच बनते आमच्या घरी. सो मी ते पटकन अशी खिचडी बनवली आणि मग इथे कुकर लावल्याच्या नंतर मी त्याला जेवायला दिलं, गणूला भरवलं. सो भरवल्याच्या नंतर ना इथे मी त्याला द्राक्ष संत्रं खायला दिलं होतं. तर बघा ना इथे किचनमध्ये चोरून खाते तो. सो मी त्याची अशीच मज्जा मस्ती करत होती. देन मग आम्ही दोघं जरा झोपलो आणि मग संध्याकाळी उठल्याच्यानंतर तेच होतं. त्याला भरवल्याच्या नंतर तयारी केली, त्याची मम्मीकडे दिला, जेणेकरून तो अर्धा पाऊण तास मस्त बाहेर खेळून येतो आणि तोपर्यंत माझी इथे कामंसुद्धा होऊन जातात. सो मी इथे त्याला चपाती बनवत आहे आणि एका साईडला तुम्ही बघत असेल तर मी दाल बटाटा लावलेला आहे रस्सा आणि इथे गणूची वरण लावलेलं आहे आणि तिथे धवा ठेवलेला आहे. सो मग ते झाल्याच्या नंतर मी इथे येऊन बसते, नाही तर बघते तर काय ते बाजूची दीदी आली होती खेळायला. सो दोघंजणं मस्त खेळत होते तिकडे. तर तो काय बॅट सोडतच नव्हता. मी बोलत होते की मला बॅट दे खेळायला, तो काय बॅट देतच नव्हता. त्याचंच खेळणं चालू होतं. ही आहे रात्रीची मस्ती. आम्ही असंच मजाक मस्ती करत होतो. सो असंच तो आता झोपण्याच्या तयारीला आहे आणि त्याला झोपवण्याचा मी प्रयत्न करते, पण हल्ली तो आता लवकर झोपतो 10-10:30 पर्यंत. सो गुड नाईट, बाय.